नमस्कार शिक्षक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो. टीईटीचा फॉर्म भरत असताना शिक्षकांना किंवा इतर उमेदवारांना गॅझेट, मॅरेज सर्टिफिकेट किंवा ॲफिडेव्हिट हे लागतं का? का लागतं? कुणाला लागतं आणि कधीच लागतं? थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओकडे जाण्यापूर्वी मी मला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या द्रोणा 10.0च्या बॅचेस लॉन्च झालेल्या आहेत. 1 एप्रिलपासून बॅच चालू होते. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुमच्या वेळेत तुम्ही बॅच बघू शकता. शिक्षकांच्या हिशोबाने ही बॅच बनलेली आहे. काही प्रॉब्लेम नाही. आणि ह्या बॅचमध्ये विशेष म्हणजे तुम्हाला इथे सगळंच अवेलेबल आहे. 5,000 प्लस मुलांना निकाल लावणारी ही मार्गदर्शन टीम तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. PDF PPT स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. दररोज तुमचे लाईव्ह सेशन होतात, ते रेकॉर्ड स्वरूपात अपलोड होऊन जातात. तुम्हाला 350 प्लस टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. दररोज नवा दिवस नवी सुरुवातचं सेशन अवेलेबल आहे. महारिव्हिजन सेशन पण अवेलेबल असणार आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल आहे. विशेष म्हणजे हे तुम्हाला बुक्स आणि बॅग तुम्हाला घरपोच पण मिळणार आहे. जर तुम्हाला अपेक्षित असेल तर ही बॅच जॉईन करा. हे बुक्स नको आहे असेल तर ही बॅच जॉईन करा. पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 50% डिस्काउंट आहे. जुन्या विद्यार्थ्यांना सुद्धा 50% डिस्काउंट. बॅचची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिली आहे. बॅच लगेच जॉईन करू शकता. ॲपवर क्लिक करा, ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर माहिती भरा, OTP टाका. त्यानंतर तुम्हाला कॅटेगरी निवडायची, शिक्षक भरती. त्यानंतर त्या बॅच निवडायची, बाय नाव करायचे, पैसे भरायचे. पैसे कुठे जात नाही, इग्नाइट अकॅडमीला जाणार आहे, काळजी करू नका. त्यानंतर मात्र बॅच अर्धा तासात तुम्हाला ओपन होऊन जाईल. लाईव्ह सेक्शन आणि रेकॉर्डिंग सेक्शन दोन्ही दिसेल तुम्हाला. ओके, सो सिंपल आहे, यूज टू आहे. चला पुढे जाऊया. तुम्हाला आता नावात बदल जर तुम्ही यस केला, ज्यांनी नावात बदल यस केला त्यांनाच ह्या तिघांपैकी एक डॉक्युमेंट लागू शकतं. एक तर गॅझेट लागेल, एक तर मॅरेज सर्टिफिकेट लागेल, एक तर ॲफिडेव्हिट लागेल. आता लक्षात घ्या, मॅरेज सर्टिफिकेट फक्त हे फिमेल कॅन्डिडेटलाच लागेल, म्हणजे मुलींनाच लागेल. त्यांना ऑप्शन एक तर हे काढा, एक तर हे काढा. मात्र गॅझेट कधी कधी फिमेलला पण चालू शकतं, मेलला पण चालू शकतं. इथे मात्र फिमेलला पण चालू शकतं, मेलला पण चालू शकतं. आता कधी लागणार ते पण तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही नावात बदल येस करतात, येस केल्यानंतर त्यांनी नवीन नाव विचारलं, तुमचं नवीन नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. जे पण नवीन नाव असेल ना, ह्या नावाचं तुमचं हॉल तिकीट येतं. लक्षात घ्या, नवीन नावाचं हॉल तिकीट येतं आणि हे हॉल तिकीट प्लस तुमचं या नावाचं ID प्रूफ घेऊन तुम्हाला एक्झामला जायचं असतं. ओके, माझं तुमचं 10वीचं नाव वेगळं होतं आणि नंतर बदल नाव वेगळं आहे. फॉर्म तुम्ही भरला कशाच्या नावाने? 10वीच्या नावाने, बरोबर आहे, 10वीच्या नावाने. आणि तुम्ही नंतर सांगता की यार 10वीच्या नावाला 10वीच्या वेळेस माझं नाव वेगळं होतं ना, आता बदललंय, इतर डॉक्युमेंटवरती वेगळं असू शकतं. मग त्यात काय होऊ शकतं? 3 गोष्टी. एक तर फिमेलच्या बाबतीत काय होऊ शकतं? फिमेलच्या बाबतीत एकतर मॅरेज झालंय त्यामुळे हजबंडचं नाव लागलं असेल काही डॉक्युमेंटमध्ये, त्यामुळे त्यांना वाटतंय की मला हजबंडचं नाव इथे वापरावं लागणार आहे, कारण हजबंडच्या नावाचे काही डॉक्युमेंट मला वापरायचे. काही म्हणजे काय डॉक्युमेंट तुम्हाला माहिती ना, व्हिडिओ घेतलाय, बघून घेताय व्हिडिओमध्ये. सो ते डॉक्युमेंट तुम्हाला जर वापरायचे असेल तर तुम्हाला इथे नावात बदल येस करावं लागेल. जर तुम्हाला नाव वापरायचंच नाही, तुम्हाला फादरचंच नाव कंटिन्यू ठेवायचं आहे, तर नावात बदलला तुम्ही नो करू शकता आणि कंटिन्यू तुम्हाला म्हणजे गॅझेट पण लागणार नाही, मॅरेज सर्टिफिकेट लागणार नाही, ॲफिडेव्हिट पण लागणार नाही. जर नावात बदल नसेल तर काहीच करायची गरज नाही. पण नावात बदल कुणी टाकायचा आहे? लग्न झालं म्हणून टाकावंच लागतं असं काही आहे का? नाही. लग्न जर झालं असेल तुमचं तरी पण तुमच्याकडे जर ह्या प्रोसेसमध्ये जे डॉक्युमेंट लागणार आहे त्यामध्ये फादरच्या नावाच्या व्यतिरिक्त जर हजबंडचे काय डॉक्युमेंट तुम्ही वापरणार असाल तरच तुम्ही येस करा, अदरवाईज नो करा. समजते मी काय बोललो? हां. आता पण काही वेळेस होतं काय, जेव्हा हॉल तिकीट येतं तुम्हाला ID प्रूफ घेऊन जावं लागतं ना, मग ID प्रूफ आणि हॉल तिकीट मॅच झालं पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही इथे नावात बदल केला तर ID प्रूफ, हॉल तिकीट त्या नावाने निवडला, पतीच्या नावाने, आणि तुमच्याकडे ID प्रूफ पण असणार आहे. पण असं असेल तरी पण फादरच्या नावाचं सपोज तुमचं हॉल तिकीट आलं आणि तुम्हाला ID प्रूफ हे फादरच्या नावाचं नसून हजबंडच्या नावाचं, काय करा, एक्झामला जाताना मॅरेज सर्टिफिकेट बरोबर ठेवा. दॅट्स इट. आत्ता जरी नसेल तर त्यावेळेस घेऊन गेला तरी चालतं, पण आत्ताच येस केलं तुम्ही तर हे लागणार तुम्हाला, लक्षात घ्या. ओके, मग इथे नो केलं तर गरज नाही पडणार. येस केलं तर तुम्हाला इथे लागणारं प्रूफ म्हणून एक तर गॅझेट लागेल, एक तर मॅरेज सर्टिफिकेट. दोघांपैकी एक चालतं. म्हणजे असं नाही की सर मॅरेज सर्टिफिकेट लागतो का की गॅझेट लागतं का दोघंही लागतात, आणि दोघांपैकी एक. ते गॅझेट काय सांगतं की ही व्यक्ती आणि ही व्यक्ती एकच आहे, बरोबर की नाही? मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला लग्न झाल्यानंतर नाव बदलतं हे शो करतं. फक्त मॅरेज सर्टिफिकेट जे आहे ना, हे सब रजिस्ट्रारकडनं काढलेलं असावं, विवाह निबंधक म्हणतो आपण ना, त्यांच्याकडनं काढलेलं असावं, लक्षात घ्या. आता तुम्ही हे नाव टाकलं, नावात बदल असणं कारण तुम्ही काही टाकू शकता. स्पेलिंग मिस्टेक आहे, मॅरेज झालेलं आहे, किंवा अदर काय असेल तुम्ही टाकू शकता. काही पण टाका, काही प्रॉब्लेम नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रूफ लागतं. प्रूफमध्ये 3 डॉक्युमेंट आहे, गॅझेट, मॅरेज सर्टिफिकेट आणि अदर. हे अदर म्हणजे ॲफिडेव्हिट तुम्ही वापरू शकता. ओके, मग जर तुम्ही येस केलं तर लास्टला फॉर्म सबमिट करताना तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं. आणि त्या डॉक्युमेंट बघा त्यांनी दिले नावात बदल असल्याचे प्रमाणपत्र, जे काय तुमचं ॲफिडेव्हिट असेल, गॅझेट असेल, मॅरेज सर्टिफिकेट असेल. सो मी काय बोललो तुम्हाला समजलं का? गॅझेट, मॅरेज सर्टिफिकेट कोण लागतं, कधी लागतं ते सांगितलं. आता एखाद्या मेल कॅन्डिडेटच्या बाबतीत बघा, मेल कॅन्डिडेटच्या बाबतीत 10वीत त्यांचं नाव एक होतं आणि 10वी नंतर इतर जे डॉक्युमेंट आहे ना, मग ते काय असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, D.Ed. असेल,
याच्यात जर का नाव वेगळं असेल, वेगळं म्हणजे काय, एक तर मोठा बदल असेल, बदल मोठा आहे, दुसरं काय स्पेलिंग मिस्टेक आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे. स्पेलिंग जर मिस्टेक असेल तर ॲफिडेव्हिट लागेल तुम्हाला, आणि जर मोठा बदल असेल तर गॅजेट लागेल तुम्हाला. हे मेलला पण लागू आहे, फिमेलला पण लागू आहे. ओके, सो हे का बरं, कारण इथे तुम्हाला नावात बदल करून हॉल तिकीट, नावात बदल येस केलं, जे नवीन नाव टाकतं ना त्या नावाचं हॉल तिकीट येतं, आणि त्या नावाचं आयडी प्रूफ तुम्हाला एक्झामला बरोबर घेऊन जावं लागतं, लक्षात घ्या. दुसरं, जरी एखादी शिक्षिका, एखादी विवाहित महिला म्हणू शकते, सर नावात बदल मी नो केलं, हॉल तिकीट वडिलांच्या नावाचे, पण माझ्याकडे आयडी प्रूफ जर वडिलांच्याच नावाचं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण आयडी प्रूफ जर माझ्या वडिलांच्या बाजूचं नाहीच सर, हस्बंडचा आहे, तर अशा वेळेस एक्झामला जाताना हस्बंडचा आयडी प्रूफ, हॉल तिकीट वडिलांचं नावाचं, आणि त्याला प्रूफ करणारं जे डॉक्युमेंट लागतं म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट, त्यावेळेस जरी घेऊन गेलं एक्झामच्या वेळेस तरी चालतं. मी काय सांगतोय लक्षात आलं असेल मला कमेंटमध्ये नक्की कळवा, नाही तर तुम्ही क्लिक करून टाकाल. सिंपल सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि जाताना परत एकदा सांगतो, मार्गदर्शनची अजून बॅच जॉईन केली नसेल तर लगेच जॉईन करा. बघा, ही 2 रुपयाची बॅच सगळ्यांनीच जॉईन करावी. सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे, हे बुक्स पण सेपरेट अवेलेबल आहे. हे बुक तर सगळ्यांकडेच असावं. हे सगळं तुम्ही खाली लिंक दिली, लिंकवर क्लिक करा. बुक्स, बॅचेस तुम्ही नक्कीच इथे जॉईन करू शकता. 2-3 हजारमध्ये बॅचेस मिळतात, पण तुमची ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. भविष्यात परत संधी किती मिळणार आहे, कशी मिळणार आहे माहित नाही. सो आता ह्या संधीचा फायदा करून घ्या. राहिलेल्या 80-85 दिवसांमध्ये चांगला अभ्यास करा, आणि त्यासाठी योग्य तो मार्गदर्शक निवडा, आणि तो म्हणजे इग्नाइट अकॅडमी नक्कीच निवडा. त्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच जॉईन करा. अडचण असेल ह्या नंबरला कॉल करा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, इतरांना शेअर करा, ग्रुपमध्ये शेअर करा. काही अजून प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका, आणि पुढचे नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.